जी थंडी केवढी आहे ते तुम्हाला दाखवते मी. दिसतंय फुल कवर. काय शॉप आहे लहान. काय घेतलंयस तू खायला? स्पायसी सँडविच. आणि तो लहान मुलगा आपण थांबून डान्स करत होतो. सो आज आहे वीकेंड आणि असंच लंच वगैरे झालं, बसलेलो होतो. तर वीकेंडला घरी काय बसून करायचं म्हणून मग लगेच प्लॅन केला की जाऊया बीचवर. कारण का आजकाल कसं वेदर चांगलं होतंय, स्प्रिंग चालू झालंय आणि संध्याकाळ सनसेट आता 7 वाजता व्हायला लागलं. म्हणजे 7 वाजेपर्यंत मस्त उजेड असणार आहे. आता अराउंड 3:30 झालेले आहेत. तर त्यामुळे निघालोय आम्ही. तर 1 तासाचा रस्ता आहे त्या बीचला पोहोचायचा. त्याचं ते कुठलं बीच आहे ते बीचवर पोहोचूनच तुम्हाला सांगून का 2 बीचेसचे ऑप्शन होते आमच्याकडे. आता नक्की कुठल्या बीचवर आम्ही पोहोचू ते आम्हालाही माहीत नाही. त्यामुळे तिथे पोहोचल्यावरच मी तुम्हाला सांगेन ते कुठलं बीच आहे. सो हाऊ एक्सायटेड आर यू आफ्टर अ लॉंग? आम्ही बाहेर निघत आहोत. हो, कारण आधी विंटरच चालू होता आणि सनसेट लवकरच होतं. तर मोस्ट ऑफ द बीचेस तर क्लोज असतात ड्युरिंग विंटर टाइम. सो म्हणून मग आता आम्ही आज बोललो चला जाऊया, बघूया काय आहे बीचेसची हाल हवा. तर चला आमच्याबरोबर मग बीच. आम्ही क्विक स्टॉप घेतलेला आहे आमच्या रूटवरतीच, जे आहे टार्गेट. कारण एक आम्ही काहीतरी घेतलेलं होतं बुकशेल्फ काइंड ऑफ थिंग तिकडनं, जे आम्हाला घरी जाऊन बघितलं वगैरे, पण ते नाही एवढं सूट झालं विक्रांतच्या स्टडीमध्ये लावायला. सो आम्ही मग काय केलं, मग आता ते ऑन द वेच आहे. सो आम्ही विचार केला एक क्विक स्टॉप घेऊन ते रिटर्न करूया, कारण का वीकेंडलाच हे सगळी कामं होतात आणि त्यानंतर मग आम्ही पुढे जाऊ. सो विक्रांत जातोय आता आणि तो एकदा रिटर्न देऊन आला की निघू इकडनं. तोपर्यंत मी गाडीतच थांबले, कारण का एक गोष्ट रिटर्न करायला सगळेच नको जाऊन यायला. सो जस्ट ते काउंटरवर जाऊन रिटर्न करायचं आणि परत यायचं. तर तिकडे विक्रांत जात आहे ते रिटर्न करायला. हे रिटर्न करून येईल आणि मग आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जाऊ. आम्ही पोचलेलो आहोत इथे अटलांटिक सिटीला. तर गाडी आमची इथे पार्क्ड आहे. विक्रांत ती पार्किंग स्लिप काढून त्याच्यावर रिसीट गाडीवर ठेवायची असते, सो दॅट ती टो नाही होणार. तर ते तो करत आहे आणि मी घातलेलं वेगळं जॅकेट जे तुम्हाला आधी दिसलेलं, मला वाटलं की एवढी नसेल, पण आता इथे आल्यावर खूप क्लाउडी वेदर आहे आणि खूप वारा सुटला आहे आणि त्यामुळे आम्ही आमचे जॅकेट्स चेंज केले. तर माझं परत विंटर जॅकेट आलेलं आहे आणि विक्रांतनी हे वाला जॅकेट घातलाय. सो आता बोर्ड वॉकवर जाऊ, आम्ही वॉक घेऊ बीचवर. सो लेट्स सी. आम्ही पण इथे फर्स्ट टाइमच येतोय, असं नाही की पहिला येऊन गेलोय की आम्हाला माहिती असेल. तर आता लेट्स एक्सप्लोर काय आहे. झाले तिकीट काढून? 7:23 2 hours तिकीट घेतलं. ओके, लेट्स गो. आम्ही एंटर तर केलंय अटलांटिक सिटीच्या बोर्ड वॉकला
आणि मस्त वॉक घेतोय. वाटलं नव्हतं पण भयानक थंडी आहे इथे, बघू शकतात कसं फुल क्लाउडी वेदर झालेलं आहे. पूर्ण धुकं आलेली आहेत खालपर्यंत. आणि मग इथे शॉप्स वगैरे आहेत. हे अशा इकडे वेगवेगळे ॲव्हेन्यूज आहेत की इकडनं तुम्ही बीचला जाऊ शकता. तर बघूयात एवढ्या थंडीत ते बघून यायचं की नाही. आधी आम्ही मस्त छान उजेड आहे तोपर्यंत वॉक करून घेतो. जी थंडी केवढी आहे ते तुम्हाला दाखवते मी. दिसतंय फुल कव्हर करून घेतलंय. फुल वारा आहे आणि खूप थंडी वाजते. विक्रांतने तर फुल डबल जॅकेट घातले. त्याने परत हे काढून गाडीत एक्स्ट्रा होता ते घातलं, त्याच्यावर ते घातलंय. आणि हे असे मस्त शॉप्स आहेत इथे. असे वेगवेगळे शॉप्स आहेत, खायचे प्यायचे रेस्टॉरंट्स आहेत, हुडीज वगैरे आहेत. इथे पण स्वेट शर्ट सगळे अटलांटिक सिटी लिहिलेलं. तर इथे मोस्टली लोक हॉटेल्स बुक करतात, राहतात. तिथे कसिनोज आहेत, सो ते एन्जॉय करतात. हल्लीच आम्ही LA जाऊन आलो, सो कसिनोमध्ये काय जायचा प्लॅन नाही आहे. पण एक जस्ट छान वाटतं. अजून समज नाही आहे त्यामुळे गर्दी एवढी दिसत नाही आहे. समरमध्ये परत यायला लागेल ना विक्रांत. आणि लास्ट टाइम पण सॅन्टा मोनिकाला गेलेलो वेस्ट कोस्ट वरती. हां, जे बीच होतं तिकडे पण मस्ती वेदर होतं, पण इकडे पण फुल मिस्ट आहे वेदर मध्ये. फुल हो, फुल धुकं झालेले आहेत. बघू आता आम्ही किती वेळ इथे सर्वाइव्ह करू शकतो. आता तिकडनं इथून याच्यावर चालत येऊन आम्ही इकडे आलोय. सो हे दिसतं आता हे बीच साईड आहे, खूप रिकामी आहे. कारण का जसं मगाशी बोललो समर्स अजून आलेले नाही आहेत, त्यामुळे हे खूप रिकामी आहे. तर आम्ही पण काय खाली जात नाही, इकडनंच बघतोय बीच. मस्त. असं हे इथं चालू आहे. इथे ही मुलगी काहीतरी वाटतं रील्स बनवते, डान्स करते. आणि तो लहान मुलगा पण थांबून डान्स करत होता. त्यालाही वाटलं की काहीतरी चालू आहे तर आपणही पार्टिसिपेट करावं. आता तो निघाला. असं काय काय चालू आहे, असं चालतोय. मलाही वाटलं असं छान वेदर असेल, कारण का निघालो तर वेदर टेम्परेचर अराउंड होतं 14-15 डिग्रीज. आणि 14-15 डिग्रीज म्हणजे प्लेझंट वाटलेलं, पण इथे नाही आहे तेवढा प्लेझंट. आम्ही घराच्या इथे आमच्या तसं बरं होतं, म्हणजे एक लाईट जॅकेटवर चालू शकत होतं, पण इकडे नाही चालत आहे. त्यामुळे बेस्ट आहे की आम्ही येऊ इथे प्रॉपर समरला, म्हणजे बीचवर नीट ब्लँकेट वगैरे घालून आम्ही बसू शकतो. सो त्यामुळे मग तेव्हा तो पिकनिक फील येईल. आता नाही येत आहे. सो पण छान आहे हा अनुभव पण मिळाला. त्यामुळे नेक्स्ट टाइम लक्षात ठेव की हा वेदरमध्ये बीच साईडला नाही यायचं. आणि जे कोणी US म्हणून बघतात त्यांना हे समजेल, नवीन आहेत ते. कारण का आम्ही जस्ट येऊन US आम्हाला 1-1.5-2 वर्षच झालंय. त्यामुळे आम्ही अजून एक्सप्लोअर करतोय, नवीन गोष्टी शिकत आहोत. आणि त्या नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असताना तुम्हालाही आमच्याबरोबर नेत आहोत. तर मग आमचे व्लॉग्स लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू आता पुढे अजून काय होतं आजच्या दिवसभरात. असं इथे मिनी गोल्फ एरिया पण आहे, जो सध्या बंद आहे. पण हा गोल्फिंग एरिया आहे, जो इथे छान एन्जॉय करू शकतो फॅमिली. ते घर सारखं जे दिसतं तिकडे पोपल हाऊस, त्या पोपल हाऊसला आय गेस ते तिकीट्स मिळत असतील. आणि मग ते तुम्ही
गॉल्फ खेळू शकता. गुड. सो आता ते माहीत नाही कधी ओपन होणार. मे बी होईल 1-2 आठवड्यात ते पण ओपन. तर आम्ही आलो आहे ह्या रेन फॉरेस्ट कॅफे मध्ये. सो फॉरेस्ट वाला वाइब आहे. काही शॉप आहे लहान मुलांसाठी. हे चांगलं प्ले एरिया आहे आणि तिथे कॅफे पण आहे आतमध्ये. तिथे जाऊ शकतो. काय घेतलंस? चॉकलेट कॅफे मॉका. ओके. तर गेलं कसिनोमध्ये आमचा वॉशरूमला जायचं होतं. सो ते हेच ऑप्शन होतं आणि क्लीन वॉशरूम्स पाहिजे तर चांगल्या हॉटेलमध्येच जावं लागतं. तर प्लॅन तर नव्हता कसिनोमध्ये यायचा पण आलो. तर दिसत असेल असं मी जास्त शूट नाही करू शकत. कसिनो जे स्ट्रिक्ट आहे. तर जे काही दिसतं तुम्हाला हे असं कसिनो आहे. सगळे खेळतात. ठीक आहे बाहेर पडू आता आणि मस्त हॉट कॉफी घेतली ते आम्ही पिऊ. काय घेतलंयस तू खायला? स्पायसी सँडविच. स्पायसी चिकन सँडविच. हां मी ह्या अशा क्यूटच्या एका डायनरमध्ये एंट्री केली आहे. तू फक्त मला यायचं विचारतो. तू काय बोलत नाही तर मग काय करणार. सो आमचं इथे टू गो ऑर्डरसाठी आम्हाला इथे बसवून ठेवलं आहे. त्याचं टू गो ऑर्डर घेऊ आणि मग आम्ही ह्या डायनरमधून निघू. चांगलं क्यूट डायनर आहे. तर ही होती एक सुंदर संध्याकाळ अटलांटिक सिटीमधली आणि तिकडचा मस्त सनसेट बघून आम्ही तिकडनं निघालो. घरी जाता जाता मीही माझ्यासाठी काहीतरी खायला घेतलं आणि त्यानंतर खूप छान अशा वेदरमधून ड्राईव्ह करत घरी पोचलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी प्लीज स्टे ट्यून. टाटा.